तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे आपल्या सोबत या ठिकाणी फोन लाईनवर जोडल्या गेल्यात। रोहिणीजी, तुमच्याकडे काय माहिती आहे या सगळ्या दुर्घटनेमध्ये किती लोकांचा मृत्यू झालाय किंवा किती जखमी झाले? प्राथमिक दर्शनी 6 ते 8 लोकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची आमच्यापर्यंत बातमी आहे। कोणीतरी हे चेन खेचली आणि ट्रेन थांबल्यानंतर तिथे अफवा कोणीतरी पसरवली की ट्रेनमध्ये आग लागली आणि सगळी लोक धावपळीमध्ये खाली उतरली आणि खाली उतरल्याबरोबर रुळावरती समोरच्या येणाऱ्या जी लखनौकडे जाणारी ट्रेन होती त्या ट्रेनच्या खाली काही लोक आली, पण अजून आता तिथे सगळे प्रशासकाच्या माध्यमातून सगळी त्यांना हॉस्पिटलला नेण्याची वगैरे सगळी व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, पण अजूनही रुळावरती गर्दी कायम आहे। ती लवकरात लवकर त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठीच्या प्रक्रिया सगळ्या चालू आहेत। रोहिणीजी, यामध्ये किती जखमी झालेत काही माहिती? रोहिणीजी, यामध्ये किती जखमी याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत एवढा नक्की आहे, जखमींचा आकडा अजून यायचा बाकी आहे। पुष्पक एक्सप्रेस जी आहे ती आता पाचोरा रेल्वे स्टेशनवर उभी करण्यात आली, बंगळुरू मात्र तिथेच आहे। तर आणखी काही माहिती तुमच्या कार्यकर्त्याकडनं तुम्हाला मिळाली आहे का? आता सगळ्यांकडून कलेक्टर महोदय वगैरे यांच्या सगळ्यांकडनं तिथे त्यांच्यासाठी हॉस्पिटल नेण्यासाठी जे प्राथमिक उपचाराची सगळी व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। लोक जे आजूबाजूच्या गावांमधली ती पण तिथे पोहोचलेली आहेत, मदत पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे, पण आता किती अजून जखमी झालेत का वगैरेचा आकडा माझ्यापर्यंत येणं बाकी आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आपल्याशी बोलत होत्या।